उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न होतं जे त्यांनी हे करत असताना ते असेल किंवा इतर जी स्क्रुटिनी करून आहे तेही साधारणपणे त्या याचं आहे. त्यामुळे 2,35,00,000पेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा साधारणपणे मिळत आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची 5.6 लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला. आपण 3,000 इतका जो लाभ. लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळतो असं देखील आपण बोलू शकतो. कारण की आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेला आहे. अखेर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटपाला पूर्ण मंजुरी देऊन टाकलेली असून आत्ताच मंत्रिमंडळ बैठक झाली. त्या माध्यमातून आता सरकारने जिल्ह्यांची यादी पाठवलेली असून पहिला टप्पा आम्ही 17 जिल्ह्यात सुरू करत असून 17 जिल्ह्यात पैसे पूर्ण टाकणार आहोत असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका. तुम्हाला वाटत होतं की हप्ता आज मिळतो की उद्या मिळतो, मात्र GR आलेला असून आता 2 हप्त्याचे 3,000 रुपये माता भगिनींच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होऊन जातील. त्यामुळे कसली काळजी चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाहीये. प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती हप्त्याचे पैसे आता जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा मिळू शकतो असं देखील आपण म्हटलं तरी हरकत नाहीये. तर चला आता सर्वात आधी कोणत्या 17 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे त्या 17 जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला बघायला मिळतील व 2 हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी काम करावं लागणार आहे. ते कोणतं काम करायचं ते पण पुढे सांगतो. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट आता हप्ता मिळताना 2 हप्त्याचे 3,000 रुपये मिळून जातील. त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. म्हणजे लाडकी बहीण योजनेची बातमी रोजची रोज बघायला मिळेल. तसेच आता तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील कमेंटमध्ये सांगायचं आहे. कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात, तुमचा जिल्हा कोणता आहे त्याचं नाव जर कमेंटमध्ये सांगितलं की तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी जमा होतील ती पण माहिती तुम्हाला देणार आहे. तर चला माहिती बघूयात. तर या ठिकाणी बघा अखेर लाडकी बहीण योजनेचे पैसे आता वाटपाला सुरुवात होत आहे. प्रत्येक बहिणीच्या चेहऱ्यावरती अखेर हसू आल्याने आता सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठीच आहे. या ठिकाणी बघा सरकारने मंत्रिमंडळ बैठक बोलावली. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 12:06 3 मोठे निर्णय घेतले. यामध्ये जर विचार केला तर तसे निर्णय तर सरकारने 6 घेतले, मात्र त्या 6 निर्णयापैकी 3 निर्णय जे होते ती लाडकी बहीण योजनेबाबत होते. मग त्यामध्ये एक मोठा निर्णय घेतला तो म्हणजे डायरेक्ट पहिला टप्पा आता 17 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटपाचा घेतलेला असून आता या 17 जिल्ह्यामध्ये डायरेक्ट पैसे आता जमा करण्यात येणार आहेत. त्यांची यादी आलेली असून जर या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 2 हप्त्याचे 3,000 रुपये जी रक्कम आहे ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला कसली काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून डायरेक्ट पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता काळजी करू नका व कसलीही चिंता करत बसू नका. तुमच्यासाठी आनंदाची दिलासा देणारी बातमी सरकारकडून आपल्याला बघायला मिळत आहे. तर यामध्ये बघू शकता आता पूर्णपणे पैसे जमा होण्यासाठी आता पात्रता देखील गरजेचं आहे. कारण की आता ही 2 कामे केली तरच तुमच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3,000 रुपये मिळतील. अन्यथा तुम्हाला आता लवकर हप्ता भेटणार नाहीये. कारण सरकारने आता स्पष्ट माहिती दिलेली आहे. मग तुम्हाला पण आता हप्ता पाहिजे त्यासाठी कोणतं काम करायचंय ते तुम्हाला पुढे सांगतो. त्यासाठी व्हिडिओ बघा. अन्यथा तुम्ही म्हणाल की अजून आम्हाला हप्ताच मिळाला नाही. अजून हप्ता न मिळण्याचं कारण म्हणजे अजून तुम्ही सरकारने सांगितलेली ही कामेच पूर्ण केलेली नाहीत. ती कामे पूर्ण करून घ्या. जर ती कामे पूर्ण केली नाहीत तर फक्त तुम्हाला सप्टेंबरची 1,500 भेटतील, ते पण अजून खूप उशिरा भेटतील. जर आता हप्ता लवकर 3,000 रुपयांचा पाहिजे असेल तर तेवढंच सरकारने सांगितलेलं काम तुम्हाला करायचं आहे. मग ते कोणतं काम आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे सांगणार असून आता फक्त राहिलेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यानंतर आता कोणत्या 17 जिल्ह्यात एक हप्ता सर्वात आधी वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची तुम्हाला यादी व नावे दाखवत आहे. सर्वात आधी आपण 17 जिल्ह्यांची यादी बघूयात. यामध्ये जर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे येतील. आता तुम्हाला या ठिकाणी जिल्ह्यांची यादी दाखवत आहे. त्यानंतर आपण कोणतं काम करायचं ते देखील तुम्हाला सांगणार आहोत. म्हणजे डायरेक्ट 3,000 रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. तर चला बघूया. तर या ठिकाणी बघा आता लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपासाठी सरकारने 17 जिल्हे जाहीर केलेले आहेत. आता सरकारने सांगितलं की या 17 जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे आम्ही जमा करणार असून 2 हप्त्याचे 3,000 रुपये वाटप करणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणीला 2 कामे करण्यासाठी सरकारने सांगितलंय. म्हणजे कसं होईल तर डायरेक्ट तुमच्या पण बँक खात्यात सप्टेंबरच्या हप्त्याचे 1,500 रुपये, त्यानंतर ऑक्टोबरच्या हप्त्याचे 1,500 रुपये ही टोटल रक्कम 3,000 रुपये ही रक्कम तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल. जर तुम्ही ती कामे केली नाहीत तर फक्त तुम्हाला 1,500
1500 सप्टेंबरचा हप्ता मिळेल, तो पण खूप उशिरा मिळू शकतो. मग लवकर हप्ता कोणताच मिळायचा नाही, त्यामुळे तुम्हाला आता ती कामे पण करावी लागणार आहे. ते कोणते करायचे ते बघण्यापूर्वी आता नेमके कोणते 17 जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे सर्वात आधी जमा होण्यास सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची तुम्हाला यादी दाखवतो. कारण या 17 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार असून 3000 रुपये दोन्ही हप्त्याचे जमा होतील व गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये प्रत्येक बहिणीला मिळणार आहेत. कारण आता सण असल्यामुळे गॅस सिलेंडरची जी योजना आहे त्याचे पैसे आता सर्वच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहेत. कोणत्याही बहिणीला आता असं वाटणार नाही की आपल्याला गॅस सिलेंडरचे पैसे आले नाहीत. तुम्हाला पण पैसे येतील, याआधी आले नसतील तर इथून पुढे नक्की येणार आहेत. कारण की दिवाळी असल्यामुळे दिवाळीचं मोठं गिफ्ट आता सरकारने जाहीर करत हे पैसे पण जाहीर केलेले आहेत. तर चला आता कोणत्या 17 जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होण्यास सुरुवात होत आहे आता त्यांची नावे सांगत आहे. यादीमध्ये आता तुमचा जिल्हा आहे का, तुमचा तालुका आहे का व तुमचं नाव आहे का नाही ते बघण्यासाठी आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. म्हणजे तुमच्या जर जिल्ह्याचं नाव या यादीत असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात आता 3000 रुपये जमा होणार आहेत. तर चला यादी बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता पहिला जिल्हा पण या ठिकाणी जाहीर झालेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, पहिला जिल्हा नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप होणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना असं वाटत होतं आज हप्ता येणार की उद्या हप्ता येणार, आमचे पैसे आम्हाला कधी मिळणार, लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकार कधी देणार, असं लाडक्या बहिणीला वाटत होतं. मात्र आता काय वाटून देण्याची गरज पडणार नसून तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे आता 100% हे जमा होणार आहेत. तर इकडे बघा 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आता नांदेड जिल्ह्याचं पण नाव असून या नांदेड जिल्ह्यात पण आता पूर्णपणे पैसे जमा करण्यात येणार आहेत. आता सप्टेंबरचे 1500 रुपये, त्यानंतर ऑक्टोबरचे पण 1500 रुपये, ही टोटल रक्कम 3000 रुपये सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे. यामध्ये वरती तुम्ही बघू शकता जिल्ह्यांची तसेच बँकांची यादी आलेली असून जर आता तुमचं बँक खातं या 6 बँकेपैकी कोणत्या एका बँकेमध्ये असेल तर आता पैसे आले म्हणून समजा, कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येईल. मात्र या 6 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असणं गरजेचं आहे. तर चला त्या 6 बँकेची नावे सांगतो. कोणत्या 6 बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता आता वाटप होत असून कोणत्या 6 बँकेत सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत आता त्यांची तुम्हाला लिस्ट पण दाखवत आहे. आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर इकडे बघा यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार 17 जिल्हे व 6 बँकेत पैसे आता पूर्णपणे जमा होण्यास सुरुवात होत आहे. तर चला पुढच्या पण याद्या बघूयात. तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो, तुमची प्रतीक्षा संपलेली असून पुढचे जिल्हे यादी आता आलेले आहे. आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही तर मग तुम्हाला हे पण कळणार नाही की कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये दोन्ही हप्त्याचे पैसे सोबत मिळतील. त्यासाठी आता फक्त तुम्हाला लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. म्हणजे तुम्हाला 100% पैसे जी काही रक्कम आहे ती तुम्हाला मिळून जाईल. कसली काळजी चिंता करत बसण्याची गरज देखील तुम्हाला पडणार नाहीये. तसेच 6 बँकांची लिस्ट पण आलेले असून या ठिकाणी बघा स्पष्टपणे तुम्हाला एक यादी दिसत असेल. त्या यादीमध्ये स्पष्टपणे सरकारने जिल्हे पण आता टाकलेले असून अखेर लाडकी बहीण योजना पैसे वाटपाला आता मंजुरी पूर्णपणे सरकारने दिलेली आहे. त्यामुळे या 17 जिल्ह्यात पूर्ण पैसे आता जमा झाल्याशिवाय राहणार नाहीयेत. पूर्ण पैसे जमा होणार असून प्रत्येक लाडक्या बहिणीला सरकारच्या माध्यमातून चांगला दिलासा मिळणार आहे असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो. कारण तशी एक मोठी आनंदाचीच बातमी सर्व लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. सरकारच्या माध्यमातून तसा एक मोठा निर्णय झालेला आहे हे देखील आपण म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तर चला यामध्ये आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्ह्यात की त्याही ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे डायरेक्ट पैसे पूर्णपणे वाटप होणार असून त्यांची देखील आता तुम्हाला यादी दाखवतो. तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार पुढची यादी सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेली आहे. तर या ठिकाणी सरकारने काय सांगितलंय तर बघा इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सरकारकडून 3 याद्या जाहीर झाल्या. पैसे वाटपाच्या सूचना मिळताच लाडक्या बहिणी खुश झाल्या. सरकारने GR यादी पाठवली असून त्यामध्ये 17 जिल्ह्यांची यादी दाखवली आहे. या 17 जिल्ह्यात सर्वात अधिक आता जी आहे ती पहिला टप्पा वाटप होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची नाही. लक्ष द्या. आता 17 जिल्ह्यांची पूर्ण लिस्ट आलेली असून बघा DBTला सुरुवात झालेली आहे. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे आता DBTच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार असून आता DBTची प्रक्रिया 17 जिल्ह्यात जशी पूर्ण होईल तसे 10 ते 15 मिनिटात पैसे जमा होतील. कारण की DBTच्या प्रक्रियेने पैसे जर वाटप केले तर तिकडून एका क्लिकवरती 10 ते 15 मिनिटात लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे हे जमा होऊन जात असतात. त्यामुळे आता या 17 जिल्ह्यात असंच होणार असून 17 जिल्ह्यात व 6 बँकेमध्ये पूर्णपणे पैसे आता DBTच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहेत. DBTच्या माध्यमातून हे पैसे आता जमा होणार आहेत. त्यामुळे
तुम्हाला कसली काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झालेला आहे। तर चला आता नेमक्या कोणत्या 6 बँक आहेत की त्या 6 बँकांमध्ये पूर्ण पैसे सर्वात आधी सरकार वाटप करणार आहे। त्या बँकांची एक तुम्हाला नावे पण सांगतो। त्यानंतर आता कोणत्या 17 जिल्ह्यात एक हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे, पुढच्या राहिलेल्या देखील जिल्ह्यांची यादी आता आपण बघूयात। आता जे कोणी 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा होणार असून डायरेक्ट त्यांना 3000 रुपयांचा हप्ता मिळवता येणार आहे। कारण सरकारने अर्जंटपणे एक काम करा म्हणून सांगितलं आहे। ते काम केलं तर डायरेक्ट 3000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती आता 2 हप्त्याचे येतील। जर ते काम केलं नाही तर मग सप्टेंबरचाच हप्ता येईल, ऑक्टोबरचा हप्ता डायरेक्ट नोव्हेंबरमध्ये खूप उशिरा भेटू शकतो। मग लवकरच पैसे पाहिजे असतील तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला आता कोणत्या 17 जिल्ह्यात हप्ता जमा होण्यास सुरुवात होत आहे व कोणत्या 6 बँक आहेत की त्याही ठिकाणी सरकार पैसे वाटपाला सुरुवात करत आहे, पुढची लिस्ट यादी आता बघूयात। तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता हा टप्प्यानुसार जमा करण्यात येणार आहेत। यामध्ये बघा स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून यादी देखील जाहीर झाल्याचं तुम्हाला दिसतच असेल। तर या ठिकाणी बघा यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार पुढील जिल्हा लातूर जिल्हा। तर आता या लातूर जिल्ह्यात पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता सोडण्यात येणार आहेत। लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 1500 सप्टेंबरचे, 1500 ऑक्टोबरचे टोटल 3000 रुपये मिळणार असून 3000 रुपयांची रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात लाडक्या ताईंच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे। त्यामुळे प्रत्येक बहिणीला एक मोठा दिलासा मिळू शकतो असं जरी म्हटलं तरी काही हरकत नाहीये। ही एक सर्वात मोठे आनंदाची दिलासा देणारी बातमी आता लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे। त्यामुळे काळजी करत बसू नका, कसलीही चिंता करत बसू नका, मोठा निर्णय जाहीर झालेला आहे। तर चला त्यानंतर पैसे वाटप होणारे जिल्हे या ठिकाणी बघू शकता। त्यानंतरचा जिल्हा धुळे जिल्हा। आता धुळे जिल्ह्यात पण 143 कोटी रुपये जाहीर झालेले असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्याचे 3000 रुपये आता धुळे जिल्ह्यात पण जमा होणार आहे। धुळे जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीला सरकारकडून आता पैसे मिळणार असून सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे असं देखील म्हटलं तरी काही हरकत नाहीये। राज्य सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे आता चिंता करायची नाहीये। या ठिकाणी बघा 1500 रुपये वाटपासाठी तर रक्कम आता जाहीर झाली, मात्र अजून 1500 सरकारने जाहीर करत डायरेक्ट 3000 रुपये सोडण्याचा विचार केलेला असून डायरेक्ट 3000 रुपये सर्व माता भगिनींच्या बहिणीच्या बँक खात्यात आता होणार असून डायरेक्ट पैसे आता जमा होणार आहेत। त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये। तुमच्यासाठी आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता पूर्णपणे जाहीर झालेला आहे। त्यामुळे आता काळजी करत बसू नका, तसेच कसली चिंता करत बसू नका। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता 6 बँकांची लिस्ट आलेली असून या 6 बँकेत पूर्णपणे पैसे आता जमा होण्यास सुरुवात होत आहे। तर या ठिकाणी पाहू शकता आलेल्या माहितीनुसार आता डायरेक्ट 1500 प्लस 1500 टोटल 3000 रुपये अजून आता 13 जिल्हे आता राहिलेले आहेत। त्या 13 जिल्ह्यात पण वाटप होणार असून 13 जिल्ह्यांची पण यादी दाखवत आहे। या ठिकाणी बघा 6 बँक व आता उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यात पण पैसे वाटप होणार असून त्यामध्ये आता कोणते जिल्ह्यात व कोणत्या 6 बँक आहेत की त्या ठिकाणी आता पैसे वाटपाला सुरुवात होत आहे। तर चला आता त्यांची तुम्हाला लिस्ट जिल्ह्यांची नावे दाखवतो। आता जे कोणी राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघतील त्यांचा फायदा होणार आहे, कारण की आता त्यांना कोणती 2 कामे करायची ते सांगणार आहे। म्हणजे 2 हप्त्याचे 3000 रुपये तरच मिळतील, अन्यथा तुम्हाला 3000 रुपये रक्कम पण भेटायची नाही, हे लक्षात घ्या। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार सरकारने स्पष्ट लिस्ट पाठवलेली असून आता 2 कामे करा म्हणून सांगितलेलं आहे। त्यामध्ये आता गॅस सिलेंडरची पण 830 रुपये मिळतील। दिवाळी निमित्त मोठी भेट सरकार लाडक्या बहिणीला आता देणार आहे। 3000 रुपये हप्ता पण आता मिळणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। कसली काळजी चिंता करत बसण्याची लाडक्या बहिणीला आता गरज पडणार नाही असं देखील आपण बोलू शकतो। तर या ठिकाणी बघा डायरेक्ट आता हप्ता वाटप आम्ही देणार असल्याचं सरकारने ते यादीत स्पष्टपणे सांगितलं आहे। महत्त्वाची 3 कामे करावी लागणार आहेत, त्यासाठी आता तुमच्याकडे आधार कार्ड पण असणं गरजेचं आहे। मग ती कोणती कामे करायची आहेत ती पण सांगतो, तरच तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट पूर्णपणे पैसे जमा होतील, अन्यथा तुमच्या बँक खात्यात पैसे येणार नाहीत, हे देखील लक्षात घ्या। सरकारने नवीन नियम आणलेला असून ही कामे आता तुम्हाला करायचीच आहे। तर चला ते काम कोणतं आहे पुढे सांगणारच आहोत। त्यापूर्वी अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता जमा होत आहे त्यांची यादी दाखवत आहे। तर इकडे बघा यादीमध्ये बीड जिल्ह्याचं पण नाव असून बीड जिल्ह्यात देखील पूर्णपणे पैसे आता लवकर वाटप होणार असून पहिल्या टप्प्यातच बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता हे सोडण्यात येणार आहेत। पूर्ण रक्कम ही सोडण्यात येणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता डायरेक्ट ही रक्कम जमा करण्यात येणार असल्यामुळे लाडक्या बहिणीला दिलासा मिळू शकतो। या ठिकाणी बघा 1500 प्लस 1500 टोटल 3000 रुपये आता तुमच्या बँक खात्यामध्ये हे जमा होऊन जातील। त्यामुळे तुम्हाला काळजी व कसली चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाहीये, हे तुम्ही आता
लक्षात घ्यायचं आहे. हे जर लक्षात घेतलं तर तुमचा फायदा होणारच आहे. तर इकडे बघा आता यादीमध्ये बीड जिल्ह्याचं पण नाव आलेलं असून बीड जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता डायरेक्ट पैसे सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक बहिणीला चांगला दिलासा मिळालेला आहे, चांगली खुशखबर मिळालेली आहे असं देखील म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. तर यानंतर इकडे बघा जालना जिल्हा 156 कोटी रुपये जालना जिल्ह्यात पण आता वाटप होणार असून डायरेक्ट हे पैसे आता जमा होणार आहेत. तर या ठिकाणी बघा जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पूर्ण पैसे सोडण्यात येणार असून डायरेक्ट पैसे आता हे जमा होऊन जातील. तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार 1500 प्लस 1500 टोटल आता डायरेक्ट 3000 रुपये ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये आता सोडण्यात येईल. त्यामुळे आता तुम्हाला काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये. तर या ठिकाणी टोटल रक्कम आता वाटप होणार असून डायरेक्ट 3000 रुपये जालना, बीड, धुळे तसेच इकडे लातूर जिल्हा असेल या ठिकाणी, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा या ठिकाणी आता पूर्ण वाटप होणार असून या ठिकाणच्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डायरेक्ट हप्त्याची रक्कम सोडण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना कसली काळजी करायची गरज नाहीये. आदिती तटकरे यांनी देखील महत्त्वाचे अपडेट दिलेले असून आता पूर्ण पैसे सोडण्याचं नियोजन त्यांनी पण केलेलं आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे, हप्ता वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता सर्व काही पैसे जमा होऊन जातील, आता ती यादी देखील आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे यादीमध्ये सर्व डिटेल आलेले असून या ठिकाणी आता पैसे वाटपाचं काम सरकारने पूर्णपणे आता जाहीर करत दिलासा दिलेला आहे. तर चला पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्याही ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत आहे त्यांची पण नावे सांगतो. त्यानंतर आता कोणती 2 कामे करावी लागतील ते एका मिनिटात लगेच बघणार आहोत, म्हणजे तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये ही डायरेक्ट रक्कम देखील मिळू शकते. तर चला पाहूयात. तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप होण्यासाठी आता इकडे काय सांगितलं आहे तर बघा इकडे बघा यादीत जर आता तुमचे नाव असेल किंवा तालुका आहे का, जिल्हा आहे का, हे जर यादीमध्ये जर तुमचे तालुक्याचे, जिल्ह्याचे नाव आलेले असेल तर पैसे आता मिळणारच आहे. तालुक्यांची यादी तुम्हाला दाखवत आहे, एक फोटो तुम्हाला दाखवतो, त्या फोटोत तुम्ही लगेच बघायचं आपल्या तालुक्याचं नाव आहे का, आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का. जर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं, तालुक्याचं नाव दिसलं तर तुम्हाला पैसे लवकरात लवकर 100% मिळणार म्हणजे मिळणार आहेत. मग काळजी करण्याची गरज पडणार नाहीये. तर सरकारने आता लिस्ट पाठवली असून ही 2 कामे देखील आता करायची आहेत, म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील व डायरेक्ट 2 हप्त्याचे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील. तर यासाठी इकडे बघा काय काय सांगितलं आहे. तर महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला 3 कामे करावी लागतील. त्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे. आधार कार्ड असेल तर अजून एक फायदा पण राहणार आहे, डायरेक्ट तुम्ही आधार कार्ड आपलं मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा, मग कसली अडचण राहणार नाहीये, कसलीही चिंता राहणार नसून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता जमा होणार आहेत. आता डायरेक्ट सरकारकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे आदित्यताई तटकरे म्हटलं की आता आम्ही हप्ता वाटपाला सुरुवात करत आहोत. ज्यांचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असेल त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. तर या ठिकाणी बघा आदित्यताई तटकरे यांनी ट्विट केलं व सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना आता OTP बाबत काय अडचण येत असल्याचे निदर्शनास आले असून ती अडचण पण दूर होईल व आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे जमा होतील. OTP संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करणार असल्याचं देखील आदिती तटकरे यांच्याकडून आता लाडक्या बहिणींना आश्वासन देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता लाडक्या ताईंना, लाडक्या बहिणींना कसली काळजी, चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये. तर लाडक्या बहिणींनो आता अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होतील त्याबाबतचा देखील व्हिडिओ लवकरच येणार असून पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी देखील चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे येणारी लाडकी बहीण योजनेची पुढील महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगणार आहोत. तसेच आता हिंगोली जिल्ह्यात पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार असून पूर्ण पैसे माता भगिनींच्या बँक खात्यात जमा होऊन जातील. तर येणाऱ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.